नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या 100% बातम्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत राज्यातल्या, देशातल्या, जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या. 100% बातम्या ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिनमध्ये. पण सुरुवातीला हेडलाइन्स. हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. राज्य सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. तर विस्तारासाठी इच्छुकांकडून मोर्चे बांधणी सुरू. शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. खासदारांच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. विरोधकांची मूठ बांधण्यासाठी अरविंद केजरीवालांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात पाठिंबा मिळवण्यासाठी धडपड. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांची एकजूट. तर सध्या केजरीवाल उद्धव ठाकरेंना एकमेकांची गरज. केजरीवाल ठाकरेंच्या भेटीवरून फडणवीसांचा हल्लाबोल. इंदिरा गांधींनी लोकसभेच्या इमारतीचं केलेलं उद्घाटन लोकशाही विरोधी होतं का? संसद इमारत उद्घाटनवादावरून फडणवीसांचा सवाल. आशिष देशमुखांची 6 वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी. पृथ्वीराज चव्हाणांची घोषणा. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका. शेतकऱ्यांच्या सिबिल स्कोअरचं कारण देऊन कर्ज नाकारणाऱ्या बँकांना फडणवीसांचा इशारा. कर्ज नाकारल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा. कांदा विकण्यासाठी बीडमध्ये शेतकऱ्याला मोजावे लागले पैसे. व्यापाऱ्याला 986 रुपये देऊन विकला कांदा. शिंदे फडणवीसांनी केली मुंबईतल्या शिवडी नावा शिवा सीलिंगच्या कामाची पाहणी. सीलिंगचं 94% काम पूर्ण. लवकरच सीलिंग सर्वसामान्यांच्या सेवेमध्ये होणार दाखल. 12वीच्या निकालाची तारीख ठरली. उद्या निकाल जाहीर होणार. निकालाकडे विद्यार्थ्यांचं, पालकांचं लक्ष. आणि बालभारतीच्या पुस्तकाला आता वहीची पानं. दप्तराचं ओझं कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न.